असताना जरा सांगता का? रिझल्ट म्हणजे सुरुवातीला म्हणजे वरखत टाकली होती. वरखत टाकल्यानंतर NPK नंतर सोडलं. पिकअप चांगला घेतला रोज आणि कळले लक्षात आलं की आपलं नंतर दुसरा डोस लगेच 2 महिन्याचा कालावधी. त्याच्या आधी NPK तुम्ही कधी वापरलं होतं का? पहिल्यांदाच त्याचा रिझल्ट कसा भेटला तुम्हाला? पहिला आमचा 1.5 टनाचा बघितलं 1.86 होता. आता 2.5 टनावर गेला. बरं. NPK मुळे फुटवे किती आले? किती कांड्यावर गेला ऊस काय? NPKचा रिझल्ट कसा भेटला तुम्हाला एकंदरीत काय सांगू शकता तुम्ही? फुटवे वगैरे कसे वाढले? फुटवे एकसारखेच निघाले म्हणजे असं लहान वगैरे प्रकार राहिलेच नाही. फुटव्यांची संख्या वाढली का? संख्या वाढली की पण आणि वाढली ती पण सगळे ऊस तयार झाले. उत्पन्नात फरक पडलाच ना. किती पडला फरक? हेच की आता आपलं 1.5 टनाच्या 2 टनाच्या आपलं 2.5 टनावर गेलोच ना. 2 टनाचा 2.5 टन झालंच अर्ध्या टनाने बाकीचं आपण इतर वेळेची जे खर्च करत होतो त्याच्यापेक्षा आपण काही वेगळा खर्च केला नाही. एवढा NPK फक्त एक्स्ट्रा खर्च हा असा नेहमी वापरतो तेवढंच वापरतो. दरवर्षी आपण एकरी 4 पोती टाकतो ते एकरी 4 पोती टाकले त्याच्यापेक्षा जास्त वाढत नाही किंवा काय. फक्त NPK मुळे एवढं वाढलं. तर मी लिक्विड खत पहिल्यापासून देतोच समजा पण याच्या पुढे मला कधी जायला मिळालं नाही. शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता आपल्या कंपनी बाबतीत? हो मग आहेत की माझे मग सगळे बरेच जण जोडदार तर वापरतात ते वापरतात सगळ्यांना. अजून नवीन शेतकरी जर दुसऱ्या जिल्ह्यातले त्यांना दाखवायचं म्हटलं तुमचं भेटलं तर तुम्ही त्यांच्यासाठी काय सल्ला द्याल? NPK वापरा म्हणून नक्कीच फायदा होईल. उत्पन्नातही वाढू. माझे मित्र वापरतात भरपूर जण. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर द्या जेणेकरून बाहेरच्या लोकांनाही काही जर कॉन्टॅक्ट करतील तर सांगतो. माझं नाव संजय